म्हणजे आम्ही येडे. सध्या अशीच काहीशी अवस्था शिंदे गटाची महायुतीत झालीये का असा सवाल आहे. आणि याचं कारण आहे ते म्हणजे महायुतीतलं जागा वाटप. शिवसेनेत बंड करत एकनाथ शिंदे भाजप सोबत सत्तेत सामील झाले. त्यांच्या पाठोपाठ अजितदादाही महायुतीचा भाग झाले. पण तीन पक्षांच्या या महायुतीत भाजपच सगळं फुटेज खाऊन जाते. एकूणच काय तर भाजप शिंदे आणि अजितदादांना आवळा देऊन कोहळा काढते. पण भाजप अजितदादांपेक्षाही एकनाथ शिंदेंना जास्त येड्यात काढतंय का अशी चर्चा रंगतीये. आता मी असं का म्हणतीये व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. भाजप सध्या देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला येतोय यात शंकाच नाही. पण यात भाजपच्याच मित्र पक्षांना फटका बसतोय का असं चित्र आहे. आता भाजपनं लोकसभेसाठी त्यांच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण नवल म्हणजे यात महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. आता यामागे महायुतीत जागा वाटपावरून सुरू असलेल्या अंतर्गत वादाची किनार हे कारणही असू शकतं. महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही स्पष्ट नाही. पण अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी आता भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता जागा वाटपाचा हाच मुद्दा निकाली काढण्यासाठी अमित शहांनी मंगळवारी 5 मार्चला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा केली. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार सह्याद्री अतिथीगृहावर शहांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भेट घेतली. त्यात भाजपनं 32-10-6 चा फॉर्म्युला दिला. आता शिंदेची शिवसेना 22 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागांसाठी आग्रही आहे. पण मित्र पक्षांना इतक्या जागा सोडण्याची भाजपची काही तयारी नाही. भाजपच्या 32, 10 आणि 6 या फॉर्म्युलामुळे जागा वाटपाचा तिढा आणखी वाढू शकतो. आता यात शिंदे पवारांचीच गोची होतीये का? तर राज्यात भाजपनं जास्त जागा लढवण्याची तयारी केली. मित्र पक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार दिसत नाहीये. त्याबद्दल शिंदे सेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. रामदास कदम, गजानन कीर्तीकर यांना भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी बोलून दाखवली. इकडे अजित पवार गटात पण यावरून नाराजी आहे. सत्तेत येताना दिलेली आश्वासनं पाळा अशी भूमिका अजितदादा गटाची असल्याची चर्चा आहे. शिंदे गटा इतक्याच जागांसाठी अजितदादा गटही आग्रही असल्याचं म्हणलं जातंय. आता भाजपच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार शिंदे आणि अजित पवारांना लोकसभेत कमीच जागांवर समाधानी राहावं लागण्याची चिन्ह आहेत. आता भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा सोडण्याच्या तयारीत आहे. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केवळ 10 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे दोन्ही गटातून नाराजीचा सूर उमटतोय. कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती होती. यात भाजपनं 25 तर शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. यात भाजपनं 23 तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या. या 18 खासदारांपैकी आता 13 खासदार हे शिंदेसोबत गेले. पण भाजपनं शिंदेंना केवळ 10 जागा देणार असल्याचं म्हणलंय. यामुळे बाकीच्यांनी काय करायचं असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. आता यामुळे अनेक विद्यमान खासदारांचा पत्ताही कट होऊ शकतो. आता राष्ट्रवादी काँग्रेसनं गेल्या निवडणुकीत सातारा, बारामती, रायगड, शिरूर अशा 4 जागा जिंकल्या. 4 खासदारांपैकी 3 खासदार बंडानंतरही शरद पवारांसोबतच राहिले. तर अजित पवारांसोबत केवळ एक रायगडचे खासदार सुनील तटकरे. आता असं असतानाही भाजप अजितदादा गटासाठी 6 जागा देत आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांची ताकद आहे. तीच ताकद लक्षात घेता भाजपनं त्यांना 6 जागांचा प्रस्ताव दिल्याचं बोललं जातंय. आता यात अजितदादांपेक्षा शिंदेंचंच नुकसान जास्त होतंय का? कसं? तर अजित पवारांनी 10 जागांची मागणी केली होती, पण त्यांना 6 जागा मिळतात. तर 22 जागांची मागणी करणाऱ्या शिंदेंची केवळ 10 जागांवर बोळवण करण्याचा भाजपचा बेत आहे. एकूणच काय तर भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या शिंदेंची जागा वाटपात मात्र गोची होताना दिसतीये. आता शिंदेंनी जर का भाजपचा हा जागा वाटपाचा प्रस्ताव स्वीकारला, तर त्यांना 3 विद्यमान खासदारांचं तिकीट हे कापावं लागणार. त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. शिंदेंना बंडात साथ दिली आणि खासदारकी गेली असा सूर उमटू शकतो. याशिवाय शिंदेंनी भाजप सोबत जाऊन काय मिळवलं, त्यांना आपल्या सगळ्या खासदारांना उमेदवारीही मिळवून देता आली नाही असा शिंदेविरोधी प्रचार ठाकरेंकडून केला जाऊ शकतो. परिणामी याचा फटका भाजपपेक्षा शिंदेंना जास्त बसू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा आवळा दिल्यानंतर आता लोकसभेच्या जागा वाटपात भाजप त्यांच्याकडून कोहळा काढून घेतय का अशी चर्चा आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.